त्यांच्या मागे लागली, अरे चला माझ्यासोबत कोणीतरी फिरायला, पण तो कोणी तयार नाही. नमस्कार सर्वांना. मग घेतली मी गरमागरम चहा. म्हटलं ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत फिरायला नाही, एकटीला जाऊशा नाही वाटत. तर मग मी गेली घरीच वरती आणि म्हटलं आता वरतीच थंडी हवा घेत फिरते. तर इथं थंडी हवा घेत मजा घेत होती. फिरून वगैरे झालं, खाली आल्यानंतर यांना बघते तर यांची ना वाढच होत नाही आहे. तर आता मनामध्ये असा विचार आला की यांची ना इथून जागा चेंज करायची, कारण हे मला जेवढेचे तेवढेच दिसतात. आणि मग आतमध्ये बघते तर मस्त सोफ्यावर लेटून टी व्ही पाहत होते तिघेही. आणि मग मुलांना घेऊन आले मी बाहेर. चला म्हटलं या, काल आली दुकानमधून लेट, तर यांचं काही होमवर्क झालं नाही आणि ही एवढी त्रास देते ना, हिला एकदम घेऊन बसावं लागते, तेव्हा कुठे करते. तर हिचं चालू होतं, मम्मा मी स्कूलला जाणार नाही, मी स्कूलला जाणार नाही, होमवर्क नाही करणार. म्हटलं मी पण तुझी मम्मी आहे, होमवर्क करून घेतल्याशिवाय तर राहणार नाही. आणि म्हटलं ठीक आहे, तुझं मूड नाही आहे तर नको जाऊ, पण तू रडू नको. मग यांचं झालं होमवर्क वगैरे आणि मग गेली मी आतमध्ये. तर इकडे स्वयंपाक चालू आहे. काही कारणाने यांना स्वयंपाक करावं लागलं आणि मी तर माझा डेरा बाहेरच ताणला आहे. आणि उत्कर्षने जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर जयघोष करून निघाला उत्कर्ष. मग कपडे धुवूनसनी मी गेली कपडे स्पिन आणि मग केली माझी तयारी. मुलांच्या स्कूलमध्ये मला फीस पेड करायला जायची होती, तर म्हटलं मी येते आणि मग जाते दुकानमध्ये. तिथून आल्यानंतर आद्याला घेऊन गेली मी दुकानमध्ये. बाय, भेटू नेक्स्ट.